बोललेलं 5 मिनिटात पोहोचे आणि आता 4च मिनिटं झाल्याने आपण पोहोचलेलो आहे. भूक लागलेली म्हणून नाश्ता विकत घेतला मी इथून. तर पाणी आहे त्याच्यात नाही बघ कसं तरंगतंय काय उघड. जेवढी मोठी लिस्ट आहे. तर गाईज आता 6 वाजलेले आहेत आणि आता मी आणि मम्मी चाललोय दोघं शॉपिंग करायला. कारण घरातला किराणा संपलेला आहे ऑलमोस्ट. तर ते घ्यायला चाललोय. तर किराणा फुल भरणार आज. मम्मी सोबत चाललोय घ्यायला. तर चला आता निघूया. मम्मी निघाले पुढं आणि मला ये बोलली. तर चला जातो आता मी पण पाठ मम्मीच्या. तर गाईज आता मी झाले. मम्मी आताच निघाले पण दिसत नाही कुठे गेले. एवढा फास्ट चालत गेले. चला बघू आता मम्मी कुठे भेटते आपल्याला. तर बघा आपल्याला मम्मी भेटलेली आहे. मस्त आहे की बघा पिशवी घेऊन हातात. ती पिशवी आता खाली आहे आणि फक्त येताना बघा केवढी भरलेली असेल. हे बघा पिशवी एवढी हातात खाली आहे. त्याच्या अगोदर 3-4 पिशव्या आहेत आणि येताना बघा ती पिशवी कसली भरलेली असेल. फुल किराणा भरायला आज मम्मी. आणि गाईज केवढी फास्ट चालते मम्मी. मला भेटतच नव्हती लय पुढे भेटली. चला आता भेटली मग जाऊ आता आपण चालत मम्मी सोबत सुपर मार्केटला. तर गाईज अजून आता आपल्याला 5 मिनिटच लागेल फक्त पोहोचायला. इथून आला आता कमीत कमी 10-15च्या डिस्टन्सवर आहे चालून. आणि गाडीवरनं तर लगेच 5 मिनिटात पोहोचतो. पण चालत टाइम लागतो. आपल्याकडे गाडी बिडी नाही म्हणून आम्ही चालत आलोय. चला आता इथून आपल्याला 5 मिनिटं लागेल. 5 मिनिटानंतर आपण पोहोचू सुपर मार्केटला. गाईज मम्मी बोलते 5 मिनिटात नाही पोहोचू शकत आपण. आता आपण टायमर लावलाय मी घडीत. बघू आपण 5 मिनिटात पोहोचतो का नाही. इथं बिल्डिंग मध्ये केवढी मोठी बिल्डिंग आहे बघा. आणि सर्व माळ्यात लाईट आहे पण अजून बनलेली नाही पूर्णपणे. तरी सर्व याच्यात लाईट लावून ठेवले. रात्रीचं कसं वाटतं ती बिल्डिंग पूर्ण लाईट आहे. असं वाटतं की कोण राहतं तिकडं पण रिअल मध्ये कोण राहत नाही तिकडं. तर लाईटच पेटवून ठेवले आणि आतमध्ये काम चालू आहे वाटतं तेव्हाच लाईट पेटवली असं. तर आता काय आपला 2.5 मिनिटं झालेत. 2.5 मिनिटं बाकी आहेत. बघू पोहोचतो का नाही आपण. तर बघा काय मी बोललेलं 5 मिनिटात पोहोचे आणि आता 4च मिनिटं झाले आणि आपण पोहोचलेलो आहे. तर आपला प्रेडिक्शन बरोबर होता. तर हे बघा आलोय आपण स्मार्ट बाजारला. आता जाऊ इथून त्या वरून घेऊ तिथून आपण ट्रॉली. बघा अशीवाली ट्रॉली आणि घेऊन जाऊ आतमध्ये. बघा सुपर मार्केट आतमध्ये पण बाहेर पण चालू केले यांनी. बाहेर फ्रूट्स बघा सर्व फ्रूट्स. दुकान कशाला काय दुकानमध्ये जागा संपली वाटतं बाहेर लावायची यांना वेळ आले. तर बघा ही ट्रॉली घेऊ आता आपण. मम्मी तिथं पिशवी जमा करते. ट्रॉली घेऊ आपण. बघा काय घेतले आता आपण ट्रॉली. तर जाऊ आतमध्ये. बघा सुपर मार्केट. इथून आपण स्टार्ट करणार. असा गोल 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 लय मोठा मोठा आहे. चला आता करू फटाफट शॉपिंग आपण मम्मी सोबत. चादर आहे मला वाटलं टॉवेल आहे. मम्मी बोलते चादर आहे मला वाटलं टॉवेल आहे. टॉवेल घे मम्मी. मम्मी बोलते नाही चादर आहे. तो गाईज बघा मॉलला नाश्ता करतोय मी. भूक लागलेली म्हणून नाश्ता विकत घेतला मी इथून. हे बघा या स्टोअरवरनं नाश्ता विकत घेतला त्यांनी. तर गाईज हा नाश्ता भारी आहे लागते टेस्ट. आणि बिर्याणी ठेवले बघा तिथं त्याची बनलेली आहे. चला खातो. मस्त टेस्ट तर आहे पण गाईज ही तुम्हाला वाटत असेल मी पैशाने घेतले पण ही पैशाने नाही. त्यांनी टेस्टला ठेवलेली फ्री मध्ये. खा ते कंपल्सरी बोलत होते सारखं बोललो द्या बघ थोडा खातो. आता खात चाललोय मी. हे बघा पूर्ण मॉलला. मम्मी बघा ओढत झालंय. आता गाईज आपण तेल घेऊ. तेल गाईज आता बघा आपली किराण्याची शॉपिंग चालले सर्व. मम्मी भरते चणे. सॉरी चणे नाही काय हिरवे वाटाणे भरते. आणि एवढा घेतलाय अजून किराणा. चला अजून चालू आहे किराणा घेणं. घेऊ अजून किराणा. बघू मम्मी काय काय घेते अजून. गहू बघा किती महाग. 109 रुपये किलो गहू आहे का काय आहे. हिरावती एका दिवसाला 1 किलो लागतात आम्हाला. कसा होईल आमचा. 109 रुपये किलो घेतले तर राहत होता एवढ्या सामानाची. मग तिथं ते दिसत आहेत लाल कपड्यांवाले माणसं आहेत बघा. लाल कपड्यांवाले त्यांच्याकडं काय लावतात स्टिकर लावतात ते वजन बिजन करून. आता ते लावायला
तर लाईन लागले बघा. माझ्या पुढे 4-5 जण आहेत. आणि आपल्याला याचा वजन करायचं आहे. मम्मी अजून बघते काय घेऊ अजून किराणाच्या मालात. इतर काही या सेक्शनला जास्त गर्दी आहे, बाकी सेक्शनला एवढी नाही गर्दी असणार. आणि किराणा आहे ना, माहिती आहे किराणा जास्त लागतो माणसांना, त्यासाठी इथं जास्त गर्दी आहे. आता आपली लाईन दिसते का तुम्हाला बघा. इथे एक मुलगी एक आहे, त्या पुढे 2 काका, एक काकी, परत एक काका, एवढे जण आहेत. त्यानंतर या सर्वांचं वजन बिजणं तिथं पैसा बिसा सर्व लिहून या. चला बघू आता आपली कधी येते बारी, किती वेळ लागते. आपला सामान पण खूप आहे बघा. कवरा तेच करायला पाहिजे होता आम्हाला, काही मगाशीच लाईन लावून ठेवायला पाहिजे होता, पण आम्ही नाही लावला. आता एवढा वेळ थांबायला लागेल. चल मम्मी नंतर येऊ. मी तर बोलतोय मम्मीला काही नंतर येऊया, गर्दी खूप आहे, त्यापेक्षा शॉपिंग करून होईल. मुगीचा तिथं अर्धा तास घालवण्यापेक्षा चल नंतर गाईस. गाईज आता आम्ही रिवर्स काढतोय, रिवर्स. चला गाईज आता रिवर्स टाकली आम्ही, तर जाऊ दुसरी शॉपिंग करू. याला नंतर वजन करू आपण. चला त्यावेळी आता करू अजून शॉपिंग. काही तिथं खूप गर्दी आहे म्हणून मम्मी पण बोलली चल जाऊ, परत यायला लागेल इथं. येऊ चल, काय नाही आता गर्दी कमी आहे. परत गर्दी जास्त, तेव्हा पण गर्दी जास्त असली तर आपलं पचका होईल मग. चला काय आता इथं फ्रूट सेक्शन आले, तर फ्रूटची काय लेना देणार नाही आपल्या इकडच्या. आपला फ्रूट्स आपल्या मार्केटमधल्या भारी. चला आता आपण घेऊ दुसरीकडं. हे बघा आता इथून सरळ, आता असा सरळ जाणार, परत तो दिसते ती मुलगी, हे बघा ती मुलगी दिसते, मुलगी तिचा बॅनर लावलाय, तिथपर्यंत जाणार. मग तिथून परत टर्न, यू टर्न, मग परत इथं येणार, मग परत यू टर्न, असे 4-5 यू टर्न आहेत. थोडा फिरून आलो परत आम्ही. आता बघा लगेच आली आपली लाईट. एक जण आहे, त्यानंतर आपण. चलो गाइस करते अभी फटाफट इसका इतना सारा भजन करते भजन. तेव्हा एकच जण होता, आता दुसरा माणूस पण आलाय. गाईज हे बघा काय भेटला, कसलं तरी पाणी आहे त्याच्यात. नाही बघ कसं तरंगतंय, काय आहे बघा, हे बघा तरंगतंय काय, काय माहिती काय आहे. चिल्ली विनेगर बघा कसं तरंगतंय याच्या आतमध्ये, खतरनाक आहे काय. हे बघा आता वर आला, दिसतंय का तुम्हाला. हे बघा चिल्ली मिरची आहे गाईस ती एक, त्यामुळे तशी टेस्ट आहे. चला ठेवू, आपला काय काय ना काय लोक खातात, काय कळत नाही, तर ठेवू आपण त्याच्या जाग्यावर. चला लेट्स गो. हे काय शेजवान बिजवान केचप जाम बटर शुगर मिल्क काय 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 हे नको आपल्याला. पुढं माझी मम्मी बघा एकटीच फिरते, बघा माझी मम्मी इथे एकटीच फिरते आणि मी एकटाच फिरतोय. मम्मी काय चल फटकन लावले, काय माहिती कसली घाई आहे मम्मीला. 10 सेक्शन गेलीच नाही मम्मी, तर पुढचा सेक्शनला जाऊ. चला तर गाईज आहे बघा कपड्याचा पूर्ण मॉल आहे. बघा तिथपर्यंत, तिथून लांब मला कपडे दिसतील. इथं पण लांबपर्यंत कपडे. मम्मी पप्पा पण कपडे बघतायत, घेणार तर नाही गाईज, फक्त बघतायत. मम्मी लावून बघून बघते. आणि गाईज इकडे बघा अंडरविअरचा सेक्शन आहे. इकडे शर्ट, पॅन्ट बीन, काही शर्ट आहेत, महाग आहेत पण. हे बघा 600ला शर्ट, हा पण 600 आहे बघा. 800, हे बघा 800ला, एवढे महाग आहे, नको मला. नाही बघा यांनी बघा पुतल्याने बघा कसं कपडा घातले. आमच्या नशिबात ना एवढा महाग कपडे बघा, काय स्टॅच्यूला हे झाले, नशिबात आले बघा कपडा. नको चल मस्त इथं. त्याचा भाव बघ किती आहे, कितीला 400 रुपये बोलते गाईस. राहून दे, आता काही कामाची नाही आपल्या, आपण जाऊ कधी घेऊ मस्तपैकी. आणि हा आपला वॉच सेक्शन गाईज, मला वॉचचा लय शॉक आहे, घेऊ आपण. आता तरी सध्याकडं नाही आपल्याकडं, 2 आहेत माझ्याकडं, अजून घेणार आहे मी. घेऊ आपण लवकर मस्तपैकी वॉच. आता माझ्याकडे दाखवून मला कोणता वाच आहे बघा, डिजिटल वॉच. आणि गाईज मला डिजिटलच आवडतात.
तर घेऊ आपण आता डिजिटल. चला माझी मम्मी पप्पा आता आपल्याला एवढ्याचा पूर्ण बिलिंग करायचे आणि आता एकच राहिलाय साबून घ्यायचा. तर मी येतो आता पटकन साबून घेऊन. मम्मी आणि पप्पा जिथं बघतायत तोपर्यंत कुठं दिसत नाही आता. तर मी साबून घेतो आता. आलं इथं बघू आता साबून कुठं आहे. या सेक्शनला साबून शोधू आता. आता आपला बिलिंग चालू आहे. एवढा सामान ची बिलिंग झाली आणि त्याची पण झाली. आता सर्व सामानची बिलिंग झाले केले दादाने. आता मम्मी ठेवते. तर गाईज आता फायनली आपलं घेऊन झालेलं आहे आणि आता चाललोय आपण. गाईज पप्पा पण आलेत. पप्पा कामावर डायरेक्ट इथंच आलेत. आता सायकलने जाऊ आम्ही घेऊन ये सर्व. आता पप्पा सायकल आणतील त्यात भरू सर्व. मम्मी इथं गेली आपली गोणी आणायला. गाईज यांनी इथं असं ठेवलंय. आता ही कशी जाणार इथून. सायकल मध्ये कसं टाकणार. नाही निघणार. तुम्हाला जायचंय मग जावा की. उठा 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 उठा. अशा ठेवल्या त्यामुळे प्रॉब्लेम बघा किती. आता सायकल वर ठेवायचा कसा. आता गोणी आणल्या. आता याच्यात भरू फटाफट पिशव्यात एवढा सामान. चला मग बघू पुढचं काय. गाय आणि एका माणसाने तर ती फसवली बघा ट्रॉली. जबरदस्ती तिकडून काढत होता आणि तिथंच फसवले ट्रॉली. काय माहिती आता कसा काय करते तो. अशा पोझिशन मध्ये आता बिनी सायकल आणले बघा. इथं समोर 2 पिशवी आणि पाठी एक. आणि या सोहमला बोललो आता पकड. आणि अशीच गाईज फुल चालवत आलोय रस्त्यात. तो पण हायवेचा रस्ता होता आणि चालवत आणि मम्मी आणि पप्पा आता चालत येत आहेत अजून. आणि मी फटकन आलो कारण चालवत आलो. तर चला आता फटकन सामान ठेवतो घरात. दे गाईज तियान इथं गाईज. आणि पाठची जरा रस्सीने बांधले. इथं सायकल ठेव मग काढू. पण ती बांधलेली आहे गाईज. ती बांधलेली आहे पहिले इथं ठेवायला. हे वरती ह्याला कापायला लागेल बघा गाईज. अशी आणली आता. बुसका बांधलेला आणि इथं सायकलला बांधलेला. चला आता याला कापतो आणि ठेवतो घरात. कैची आणतो पटकन. कैची लागल गाईज. कैची बघा. कच कापता होता बघा. गाई सायकल केवढी वजन झालती कारण हँडल पण मोडत नव्हता. हँडलच्या दोन्ही बाजूला वजन, पाठी पण वजन. आणि पप्पा चालत आणत होते पण मीच बोललो की नको मी ना चालवत नेतो. ते बघा किती वजन आहे गाईज. लय वजन आहे. फुल सामान घेतलंय. बघा बिलची लिस्ट दाखव तुम्हाला केवढी मोठी आहे. उघड एवढी मोठी लिस्ट आहे. एवढी मोठी टोटल लिस्ट बनते बघा. तर गेस करा तुम्ही की हा सामान कितीचा असेल टोटल. मी सांगत ना सामान किती. तुम्ही गेस करून मला कमेंट मध्ये सांगा की हा सामान कितीचा असेल. अप्रॉक्सिमेटली किती हजाराचा असेल ते सांगा. चला आता मी फटाफट सामान खोलतो आणि आता फटाफट भरायला घेतो. सामान आणलंय रिलायन्स वरनं आणि मी एवढा सामान घेऊन आलोय सायकल वरून. आणि आपली लिस्ट बघा किती. एवढी लिस्ट आहे. काय काय CST GST काय काय आहे वाचू आता आपण नंतर. आणि गाईज आता सामान आणलंय आणि मेन सामान मधला मेन वस्तू कुठं गेला गाईज. तर कुठं गेला हे बघ. यांनी घेतले इथं ठेवलेला आहे बघा. ही मेन वस्तू आहे. माझी फेवरेट वस्तू आहे ही. कारण गाईज हा आम्ही जेवढाचा सामान घेतलाय ते आता फ्री भेटलाय. आणि गाईज हा सामान तुम्ही फायनली या व्लॉगला करूया इथं एंड. तर गाईज आता युवराज पण आलेला माझा मित्र घरी आलता कारण त्याच्या बहिणीचा लग्न आहे. तर आमंत्रण द्यायला आलता. तर त्याला मम्मी जेवून जा बोलली. तर तो जेवून आता आम्ही दोघं सोबतच
त्याला सोडून आलो, सोबत आईस्क्रीम खायला पण गेलो जेवल्यानंतर. मग आता घरी आलो, व्लॉग एडिट केला. तर गाईज आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. गोंडसचा सुंदरसा व्लॉग आहे, मम्मी सोबत गेलतो मी रिलायन्सला त्याचा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. आजसाठी गुड नाईट, गुड बाय आणि शुभरात्री गाईज.